आणि आता बातमी पालघरमधून आहे। पालघरमधून पावसासंदर्भातले अपडेट्स। जिल्ह्याला सध्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे पावसामुळे आता पालघर जिल्ह्यातल्या नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। पालघरमधील वैतरणा नदी काठोकाठ भरली आहे। तरणातील विसर्ग सुद्धा वाढवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय। पालघर जिल्ह्यामध्ये आज हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केलेला आहे आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती ज्या पालघर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी जे आहेत इंदुराणी जाखड यांनी पूर्ण जिल्ह्यामधला ज्या शाळा असतील महाविद्यालय असतील यांना आज सुट्टी जाहीर केलेला आहे आणि प्रशासन जे आहे त्या पातळीवरती पूर्णपणे सतर्क असताना पाहायला मिळत आहे। मागच्या 2 दिवसापासून जो अतिमुसळधार आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यामधल्या ज्या सर्व नद्या नाले जे आहेत हे तुडुंब भरून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या पालघर जिल्ह्यातल्या वैतरणा नदीवरती मी आता उभा आहे आणि हे जे दृश्य आपण जे पाहत आहात हे वैतरणा नदीचं आहे। वैतरणा नदी ही काठोकाठ या ठिकाणी भरून वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर बघितलं तर सूर्या नदी असेल, वैतरणा नदी असेल, या तिन्ही नद्या ज्या आहेत ह्या ओव्हरफुल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे जिल्ह्यामधले जे धरणं आहेत ते धरणं सुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर।